सध्या एक नवीन गोलंदाज आहे. आता मला तर वाटतं त्याची तिसरी चौथी टुर्नामेंट असेल, पण त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि हवेचा प्रवाहसुद्धा या बाजूने चांगला आहे, त्याच्यामुळं 50-50 चान्सेस होता, पण त्यांनी साकार करून दाखवलं. योगेश, एक धाव मॅच मध्ये षटकार जेवढा महत्वाचा आहे तेवढंच एका धावेला किंमत आहे का, या मताशी काय बोलशील? नक्कीच. आता ते शेवटच्या चेंडूवर आपण बघितलंच, कारण की मच्छिंद्रने वेट केली असती तर चेंडू मला वाटतं 4 गेला असता, पण त्यांनी चांगला प्रयत्न केला आणि चेंडू अडवला. थँक्यू सो मच. हा होता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर योगेशला आपण पाहिलं. सेकंड मॅच कडे आपण जातोय. कुठेही जाऊ नका. टेनिस क्रिकेट मधील सर्वांचा लाडका आवडता मागणीचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. बाबू शहा यांना या मॅच साठी आपण ऐकूयात. तोपर्यंत जोडून राहा आय एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. आणि येस, योगेशने ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केले. सौरभ, शेवटचं षटक ज्या सौरभने टाकलं, सौरभ ये प्लीज, डेडिकेट केले मॅन ऑफ द मॅच. येस, वेलकम या सौरभ. कारण की कॅप्टनने जो आवाज, येस तूच डेडिकेट कर प्लीज दादा प्लीज. कारण की सौरभला जो आवाज गेला होता, सौरभ प्रेशर घेऊ नको. आणि सध्या सौरभला ही मॅन ऑफ द मॅच दिली जाते. एखादा यंग खेळाडूच्या पाठीशी असं कॅप्टनने संघाने असणं खूप महत्वाचं आहे, तेव्हा जाऊन खेळाडू घडत असतो. जाऊयात मॅचच्या दिशेनं. स्कायरा गावदेवी 11, हेदुटणे टीम, विपक्ष RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी टीम, ज्याचे पॅकर स्पॉन्सर आपण पाहिलं दिनेशजी ठाकूर साहेब, फुलाजी ठाकूर साहेब आणि मॉन्टी पाटील साहेब हे मुरबी टीमचे पॅकर आहेत. त्यांचा मी स्वागत करतो. आणि दुसऱ्या साईडला स्कायरा गावदेवी 11 अर्थातच हेदुटणे टीम. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूयात. मुरबी टीमनं टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतली आहे आणि बाबू शहा यांच्या वाणीतून मॅचची कहाणी आपण ऐकणार आहोत. थँक्यू. तो चलिए बात करेंगे यहाँ पर बहुत बढ़िया RMSK YCC देखिए सिद्धि प्रतिष्ठान मुरबी टीम है. दिनेश दादा ठाकुर देखिए हम देख सकते हैं यहाँ से. फुलाजी ठाकुर साहब लीजिए. मॉन्टी दादा पाटिल देखिए यहाँ से. जो भी आए होंगे उनसे गुजारिश करना चाहूँगा, आइए भाई पिडास में तशरीफ रखिए. चलेंगे मैच की तरफ. पहली गेंद के ऊपर देखिए यहाँ से ऑन, यानी गेंद को किया कौन, बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. और पहला गेंद के ऊपर देखिए 6 रन आता हुआ. बड़ा एक अच्छा मुकाबला होगा. पिछले साल देखिए बात करेंगे ना अभिजीत, इस मैदान पर ये दोनों टीमों के बीच में मुकाबला हुआ था इंटरव्यू के दौरान, और नाइट मुकाबला में था, तभी रातों में देखिए बाजी मारे थे. हेदुटणे टीम देखिए बात करेंगे आज स्कायरा 11 से गावदेवी हेदुटणे टीम देखिए इस नाम से. और दूसरी तरफ देखिए हमने जो बात की यहाँ पर RMSK YCC सिद्धि प्रतिष्ठान देखिए बात करेंगे मुरबी टीम है, संकेत टीम में नहीं है. हर टीम की देखिए समस्या यही जा रही है, नौकरी जॉब और बहुत सारा मैच. विकी खींच कर रखे, लेकिन सीधा देखिए मिड ऑफ के ऊपर से फिर से एक बार खेल गए और 4 रन आता हुआ. क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए यहाँ से, बहुत बढ़िया. अभी भी देखिए बात करेंगे संदीप पाटिल सर से मेरा बात हुआ निश्चित रूप से, जहां पर शाम 6:30 बजे बताए पहुंचना होगा पेंदर नाइट के लिए. अध्यक्ष रायगढ़ टेनिस क्रिकेट है, समालोचक एसोसिएशन के. और पिंदर देखिए कहा जाए तो निश्चित रूप से मामा भी हैं वहाँ के, जमाई भी समाधान भूर कहा जाए तो निश्चित रूप से व्हाइट का हिजाब हम और उस टूर्नामेंट में जुड़ेंगे. और जहाँ पर मुरबी टीम भी वहाँ पर पहला मुकाबला खेलेगा आज का, तो यहाँ पर बहुत अहम रहेगा उनके लिए ये मुकाबला, क्योंकि यहाँ से अगर जीत कर जाते हैं तो वो कॉन्फिडेंस लेकर आगे जाएंगे. लेकिन ये मैं नहीं कह सकता हूँ कि मैच यहाँ जीतेंगे, क्योंकि सामने वाली टीम देखिए डंबोली की उतनी अच्छी टीम है, जिस टीम ने देखिए पिछले साल इस टीम को शिकस्त दिया है. क्रिकेट में हम किसी भी कम नहीं मान सकते. देखिए रिवर्स स्विच हिट है और आउटफील्ड तेज, और मैदान देखिए न्यू पार्क है और 4 जगह जिससे छोटी मैदान है जहां रनों की बारिश होती है. 4 रन. अभी तक घेसर के देखिए स्पिनर गेंदबाज लेफ्ट में बहुत हावी हुए थे, लेकिन जैसे जैसे हमें यहाँ पर कॉल मिल जाएगा ऐसा लग रहा है कल पहला मुकाबला RKCC टोंडरे और श्री गणेश ओलप के बीच में रहेगा. सुबह 8:30 बजे आपको रिपोर्टिंग करना होगा
8:45 पर पहला गेंद गिरेगा। अगर उससे देर होती है तो फिर आयोजनकर्ताओं की तरफ से जो पेनल्टी या ओवर की वो मान्य करना पड़ेगा। डायरेक्ट थ्रो कितना तेजी से भाई बंटी ठाकुर देखिए यहाँ से विकेट के पीछे अच्छी काम करते हैं हमेशा। इनके काम की बात जितनी भी किया जाए। देखिए लगातार जानकारी यहाँ पर मिल रही है आयोजनकर्ताओं की तरफ से। सुबह 8:30 बजे कल पहला मैच रिपोर्टिंग करना होगा। जितनी भी टीम सुपर 10 में पहुंचे हैं, एक टीम देखिए बात करेंगे केपीसी इनामपुरी टीम है जो टॉप 5 में पहुंची है, उन्हें दोपहर के बाद आना होगा। अगर समय जो टीम लेगा लेट होगा उसके लिए 4 ओवर मैच रहेगा। बाकी मैच देखिए 5 ओवर रहेगा सुपर 10 का। हाँ अब देखिए लेन को थोड़ा सा पीछे रखे। अब विकी समझ गए, अनुभव है इनके पास से, क्योंकि मैदान इतना बड़ा नहीं। जितना आप लेन को आगे रखोगे विकेट देखिए जहां पर 24 का है, कठिन बनेगा यहां से। विकी पाटिल फिर से तैयार। सुनील पाटिल सर देखिए इनके पिताश्री एक अच्छे अंपायरिंग करते हैं। अनिल पाटिल सर देखिए बात करेंगे, पूरे उनके बंधु परिवार। हमने देखिए आरपीएल चाहे रेगुलर लीजिए 40+ लीजिए। और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर पहुंचा है 16 रन से। और थोड़ा समय की बात करेंगे ना, समय को फोकस करना होगा यहाँ पर। पहले देखिए ओवर के लिए आपने 4 मिनट का समय लिए हैं उम्मीद, तो यहाँ पर 20 मिनट के अंदर 6 ओवर का मैच है। 25 मिनट के अंदर आपको कंप्लीट करना होगा 5 ओवर। तो तय करना है फील्डर अंदर लेना है या 25 मिनट के अंदर कंप्लीट करना है। मोंटी दादा हम देख सकते हैं स्क्रीन पर निश्चित रूप से एक ये चेहरा देखिए खूब बयां करती है भाई यहाँ से। बड़े शान सुभाष जितनी ओमकार पाटिल 360 बात करेंगे मैदान के अंदर जितनी उनकी पहचान बनाई है, मैदान के बाहर पर्दे के पीछे भी रहकर उतनी मोंटी दादा टीम के मेंटर कोचिंग कहीं ओपन टीम के साथ देखिए नीलेश दादा परदेशी के साथ इनका जोड़ी बड़ा अच्छा रहता है। कोच मेंटर का निश्चित रूप से जब ये किसी ओपन टीम में एक साथ रहते हैं ना, वो टीम को बहुत सारा देखिए मोटिवेशन बेनिफिट फायदा मिलता है। एक गेम प्लानिंग होती है निश्चित रूप से, चाहे लीग में लीजिए किसी ओपन में ग्रामीण में लीजिए। और उसके साथ साथ देखिए हमने जिक्र किए थे यहाँ से दिनेश दादा ठाकुर देखिए फुलाजी दादा ठाकुर, मोंटी भाई पाटिल देखिए यहाँ से बात करेंगे। वक्त की बात होती है यहाँ से। कहते ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है, बस तस्वीर बदलती रहती हैं। ये मुरबी टीम में कुछ तस्वीर बदली है हर साल के जैसे। देखिए 2 साल 4 साल जाता है, कई खिलाड़ी देखिए बिजनेस शादी इनकम, कभी सोचते हैं कि अब क्रिकेट बस हो गया, युवाओं को मौका दिया जाए। और जिस युवा के बीच में देखिए इस वक्त जिस खिलाड़ी का बहुत चर्चा चलता हुआ सर्वेश ठाकुर, चाहे ओलप का मैदान लीजिए चाहे नावा खाड़ी का मैदान लीजिए, हमेशा टीम के लिए एक अहम रोल इसका रहता है। देख सकते हैं कि आने वाला वक्त समय का ये एक बड़ा मोहरा बनकर उभरेगा। ये तो वक्त ही बताएगा। दूर से खेलने का कोशिश, सर्वे देखिए यहां से बहुत बढ़िया लाइन लेंथ है। आज सबसे टच में चल रहे हैं बैटर शुभम क्या टीम में है। सर्वेश ठाकुर का देखिए चर्चा तभी हुआ था जब खारगर प्रीमियर लीग में बाइक जीते थे, तभी समझ में ये लगा कि भाई ओमी है, विकी है, बंटी है, शुभम है, परेश है, ये सर्वेश कौन कहां से आ गए भाई। खारगर प्रीमियर लीग में देखिए बाइकर मैन बन गए। उसके बाद वो लीग और उनका वो प्रदर्शन टीम में जुड़ा, टीम एक साथ देखिए खेलते हुए युवा से भरे हुए हैं। संदेश करावकर भी आज टीम में है, एक अच्छे हार्ड हिटर है ये। चलिए लेन को जल्दी पहचान लिया, थोड़ा लाइन से भटके थे हल्की से। अगर अब लेग स्टंप पिच करते हो ना फिर बैटर बड़े आसानी से कंट्रोल में आ जाते हैं और पिकअप 4 रन। चलिए आकाश दादा भूर दुर्वेशी ओढा कोण पहिला चलिए बात करेंगे यहां से। बहुत बढ़िया देखिए गेंदबाज तैयार है और बहुत बढ़िया ड्राइव यहां से, कमाल के 4 रन देखिए आते हुए यहां से।
लाजवाब ये चौका देखिए यहां से। डीजे जुड़ते हैं, डीजे थोड़ा शांत रहिए। हाँ तो चलिए मैच ऑन कीजिए। हाँ थोड़ा सा बैटर बैटर भेजिए भाई। रन कितने हम माफी चाहेंगे, थोड़ा सा यहाँ पर कोई दिक्कत आया था जिसके कारण हम रुके थे निश्चित रूप से, लेकिन से स्कोर आप बताएंगे। स्कोर देखिए यहाँ से, थोड़ा रुकिए स्कोर बताते हैं। अंपायर थोड़ा मैच रुकाइए। हाँ तो चलिए मैच ऑन कीजिए। थोड़ा सा विशु कोहली सर कुछ प्रॉब्लम था जिसके कारण देखिए यहाँ से कैलकुलेशन चल रही थी रन स्कोर बोर्ड और लाइव टेलीकास्ट के बीच में। देखिए यहाँ पर कैच परेश ने पकड़े यहाँ से। चलिए रनों की बात करेंगे अब। रन देखिए यहाँ से 26 रन है और गेंदबाज विकी तैयार है। ओ बहुत बढ़िया, लाजवाब, लाजवाब यहां से। बहुत बढ़िया देखिए यहां से। चलिए गेंदबाज तैयार। ओ ये चलिए ऊंचाई लिए, लंबाई की कमी यहां पर। बढ़िया कैच सर्विस देखिए यहां से। अब विकेट गिरता हुआ यहां से, विकेट गिरता हुआ यहां से। और विकी देखिए सेकेंड ओवर में यहां पर कमबैक करते हुए। वन साइड
तो चलिए गेंदबाज से तैयार, देखिए यहां से देखिए, ओ बहुत बढ़िया, देखिए लेन छोटा था और हल्की से चूक हुई। ड्राइव देखिए यहां से खेल राहुल के फैन देखिए हमारे ओमी पाटिल है, निश्चित रूप से वही लुक वही हेयर स्टाइल, लेकिन विकी इतना लंबे जुल्फे क्यों बढ़ा है वो ओमी के भाई? क्योंकि अगर हमारे बड़े अगर खेल के हैं तो हम बड़े के हैं भाई। बहुत बढ़िया, देखिए यहां से थोड़ा माफी चाहेंगे, थोड़ा मैच में हम पूरी तरह से पहुंच नहीं पाए। चलेंगे मैच की तरफ। प्रमोद अब जुड़े यहां से, स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहां से 27 रन और 3 विकेट खींच कर देखिए गेंद डालते हुए प्रताप नावड़ेकर। ओ एफर्ट लाजवाब था और थ्रो उतना अच्छा नहीं था भाई, थ्रो अच्छा था, थोड़ा आउटफील्ड है, जिसके कारण देखिए यहां से कुल स्कोर की बात करेंगे 28 तक पहुंचे हैं। और फील्डर देखिए विकी यहां से गेंदबाजी के लिए तैयार है। और गेंदबाज यहां से तैयार होंगे विकी। ओ बहुत बढ़िया, देखिए यहां से, और इसके साथ साथ देखिए बात करेंगे ओवर कंप्लीट हो गई यहां से। स्कोर की बात कर लेंगे। स्कोर देखिए यहां से 28 रन बनाए हैं, 6 ओवर का मैच है। और जहां पर बात करेंगे पहला 3 ओवर का देखिए खेल कंप्लीट हुआ है, 6 ओवर का मैच है, 2 गेंदबाज है जहां पर 2 ओवर डाल सकते हैं। मैदान पर थोड़ा ड्रिंक्स पहुंचे हैं, हम चलेंगे थोड़ा टीजे के पास। तो चलिए बंटी ठाकुर देखिए यहां से गेंदबाजी के लिए आते हुए, संकेत टीम में नहीं है यहां से। यहां पर देखिए गेंदबाजी के लिए आते हुए बंटी ठाकुर। 6 ओवर का मैच है, थोड़ा गेम स्पीड अप कीजिए। समय की बात करेंगे तो यहां पर 3 के करीब हम पहुंच रहे हैं। और ये चले अक्रॉस द लाइन खेलने गए यहां पर संदेश करावकर। गेंद देखिए घूम रही थी, जो हमारे भावेश्वर बोलते हैं ना विंगरी, तो यहां पर कैच बना और थोड़ा दिक्कत देखिए, शुरुआत अच्छा हुआ था। और अभी देखिए बात करेंगे रोहित पाटिल और उनका विकेट गिरा, उसके बाद है दबाव फिर से एक बार दिखता हुआ यहां पर टीम के ऊपर। चलिए बैटर हमेशा तैयार में रहिए, रेडी एक्शन में रहिए। यहां पर संदेश करावकर देखिए शॉर्ट लेग पर बहुत बढ़िया कैच लिए। आरएमएस के देखिए वाईसीसी मुरबीट टीम है, सिद्धि प्रतिष्ठान बड़े नाम के साथ। और वहीं देखिए बात करेंगे स्कायर 11 से दाऊद बे हिडुस्टने टीम देखिए बात करेंगे
एक तरफ से देखिए हम देखते हैं के हमारे करण कालन कल हमारे साथ थे, रात तक जुड़े थे। और दूसरी तरफ देखिए बात करेंगे वहीं हमारे अध्यक्ष संदीप पाटिल सर, रायगढ़ समालोचक एसोसिएशन के। दो कमेंट्री की देखिए आवाज भी है, बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर दिनेश ठाकुर साहब लीजिए, फुलाजी ठाकुर साहब लीजिए, मोंटी दादा पाटिल देखिए मौजूद हैं। दोपहर का समय, दोपहर का कड़ी धूप में कड़ा संघर्ष, बहुत बढ़िया। देखिए पर्दे के पीछे इन्होंने अच्छे काम करते हुए भाऊ ठाकुर साहब अगर इस मैच को देख रहे होंगे उनका भी स्वागत है। देखिए जब कोई टीम मैच खेलती है ना पूरी, देखिए आपका गांव, चलिए मैदान पर भले नहीं आ सकते हैं लेकिन सतूर से हल्के हाथों से खेलते हुए, लेट कट खेलते हुए यहाँ पर से, और लेट कट और खास करके देखिए थर्ड मैन यहाँ पर थोड़ा डीप रखा है। अच्छी कप्तानी देखिए ओमकार पाटिल, देखिए बाइकर मेन किंजल ट्रॉफी में बने, लेकिन अगर वहाँ नावा पे भी क्वालिफाई कर जाते, शायद रेस में एकदम से बने थे, जो सोहेल शेख वहाँ पर पहला बाइकर मैन बने। और स्वीप देखिए यहाँ से खेले, ये ओमकार 360 का अंदाज से जो उन्होंने थोड़ा बल्लेबाजी दिखाई, यहाँ पर 6 रन। लीजिए थोड़ा शांत रहिए। और कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां से 35, देखिए 35 रन तक, जहां ये विकेट में रन बनता है, लेकिन हल्की से आप लाइन और लेन से चूक गए ना। जब जब मैं देखता हूं लेन थोड़ा आगे रहती है, फुल लेन से फुल लेन होती है, तो बैटर बड़े आराम से पिकअप कर देते हैं। और देखिए जब खिंचकर रखते हैं ना, थोड़ा बाहर था वाइट का इजाफा। शुभम देखिए अच्छी टच में है, बल्लेबाजी में देखिए यहां से बात करेंगे बिकी, ओमकार, परेश, शुभम, सर्वेश, संदेश करावकर, साम है निश्चित रूप से, साम अभी आना बाकी है, गेंदबाजी में भी बाकी है और बल्लेबाजी भी अच्छी कर लेते हैं। परेश का जिक्र किया हमने, किसी भी कम नहीं मान सकते हैं। हाँ ये चलिए रिवर्स स्विच के लिए फील्डर देखिए पर प्रताप नावड़ेकर, प्रताप नावड़ेकर देखिए एक वक्त के नई गेंद से गेंद लेकर आते थे गेंदबाजी के लिए, अभी भी देखिए गेंदबाजी करते हैं, बहुत बढ़िया। इन्होंने नई गेंद से मुरबी टीम के लिए संघर्ष किए हैं। फील्ड देखिए लगातार थोड़ा सा यहाँ पर चेंज किया जा रहा है और थोड़ा ध्यान रखना होगा, समय को थोड़ा कोऑपरेट करना होगा। चलिए फील्डिंग और बैटिंग देखिए, बैटर टीम आपको भी थोड़ा सा, अंपायर भी देखिए वही बात कर रहे हैं। स्कोर देखिए 36 रन, 6 ओवर का मैच है, कम से कम 60 के ऊपर जाना चाहेंगे, आसपास तो उसका जाना चाहेंगे। बंटी ठाकुर देखिए फिटनेस के मामले में मैं कहूंगा बहुत, अभी भी ये जो युवा खिलाड़ी खेल रहे हैं ना मुरबी टीम में, उन्हें भी मात दे देंगे ये भाई। सर कृष्णा सातपुते देखिए, इनका हम जिक्र क्यों करते हैं, ज्यादातर में फिटनेस बहुत कुछ मायना रखता है, काफी दूर रखता हुआ यहां से। सोच अच्छी है लेकिन थोड़ा लाइन खराब था, अक्सर चाहते हैं बल्लेबाज से दूर रखा जाए। ओमकार पाटिल देखिए एकदम आक्रामक कप्तानी करते हैं मैदान के अंदर। मैं भूला नहीं वो मानघर में जो नाइट मुकाबला खेला गया था भाई, 4-5 साल पहले दापोली के साथ था मुकाबला, क्या मैच को उन्होंने पकड़ा था, अंतिम 4-5 रन जब बचाना था अंतिम ओवर में, मैच को जीत दिला दिए थे भाई। आखिरी समय में बहुत आक्रामक हो जाते हैं, बड़ा अच्छा लगा फिर से ये बंदा उस रेस में बल्लेबाजी में। और गेंदबाज देखिए तैयार बंटी ठाकुर, इस बार देखिए बहुत बढ़िया लेंथ गेंद अक्रॉस द लाइन खेलने गए यहां से। और सबसे अच्छी टेनिस गेंद में ना आप लेन गुल्लेन से रखो, मैं कहूँगा लेन गुल्लेन से हल्की सी फुल लेन हो गई, चलिए लेकिन शॉर्ट ऑफ लेन थोड़ा हुआ। और ये विकेट के ऊपर देखिए थोड़ा शॉर्ट ऑफ लेन चल सकता है प्रमोद, लेकिन यहाँ पर फुल लेन नहीं चल सकता है क्योंकि मैदान के हिसाब से देखिए 4 ओवर कंप्लीट हुआ है। और स्कोर की बात करेंगे 37 रन बनाए, लेकिन अभी भी 12 गेंद आना बाकी है, 12 गेंद शेष है यहां से, लेकिन से अंतिम 12 गेंद में कहां तक पहुंचते, इसके बाद जो मैच खेला जाएगा। बावली पावर टीम देखिए बहुत समय से यहां पर वेट कर रहे हैं, वॉकलैंड टीम मोतीराम दादा आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहूंगा, एक लेजेंड खिलाड़ी बावली टीम को भी निश्चित रूप से आमंत्रण दिया था, आइए वीआईपी डैश में तशरीफ रखिए क्योंकि इतना दूर से आए हैं प्रमोद है।
मेहमान टीम है। कल देर रात हम देवरुंग में जुड़े थे निश्चित रूप से, लेकिन आज की बात करेंगे यहाँ से। शाम किसके रहेगी नाम? केतन नहीं रहेंगे यहाँ पर अगले मैच में। आयुष्वेल देखिए कल तक जो था कहानी कंप्लीट हो गई। आनंदवाड़ी देवरुण में देखिए बात करेंगे, कल वो अंतिम मैच खेले, उसके बाद सीधा आईएसपीएल में देखेंगे। कल भावेश में वहां पर अंतिम मैच खेले। इस बार देखिए शाम आते हुए यहाँ पर काम अच्छा से निभाना चाहते हैं। यहाँ से उमरोली से देखिए बात करेंगे, पंकज दादा बुंडार थे यहाँ पर मैच का आनंद ले रहे हैं। नाइस कमेंट्री की तरफ से कमेंट अथवा दादा स्वागत है। उमरोली करजत और यहाँ पर देखिए पंकज दादा इस वक्त एंजॉय लेते हुए। संदेश सर देखिए बात करेंगे यहाँ पर शाम की हमने बात की थी। यहाँ से ये शाम से पहले अपना काम ऐसा कर जाते हैं ना, टीम को शाम तक लेकर चले जाते हैं। कभी कभी इनकी भी बुरी वक्त आ जाती है भाई। हर खिलाड़ी में शाम की बात नहीं कर रहा हूँ, प्रमोद आपके साथ भी होता है। कभी अच्छा एक ओवर जाता है तो कभी 2 गेंद खराब जाती हैं। ये देखिए कमेंटेटर हमारे लिए भी कभी अच्छा एक दिन निकल जाता है, कभी कभी हमसे भी जो एफर्ट रहता है शायद मिल नहीं पाता है। और सबसे देखिए, हाँ सही बताएं, ये जो गेंदबाज है ना सबसे डिफिकल्ट जिंदगी जीता है मोंटी दादा, टेनिस गेंद में खास करके। इसलिए 4 गेंदबाज ढूंढना बहुत कठिन रहता है, और जिसके पास 4 गेंदबाज अच्छी है ना वो पूरी टूर्नामेंट जीत सकता है। ओ ये चलिए हल्की सी लेन पीछे था यहाँ पर, मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया। बैटर यहाँ पर देखिए बात करेंगे, छोटा गेंद देखकर दीवाना हो गया। सतीश कालन के बल्ले से 6 रन। डीजे को थोड़ा सा देखिए रिलैक्स शांत रखा गया है। शाम के बारे में हमने बताया भाई, ये अच्छे काम कर लेते हैं, बल्ले से लीजिए गेंद से लीजिए, लेकिन कभी कभी इनके लिए भी उतना मुश्किल हो जाता है। चलिए गेंद अंदर पहुंचाइए भाई, अगर मैच बॉल वहां पर दिख रहा है पहुंचाइए। हाँ मैच बॉल आता है वहां से। चलिए फील्ड खोला रखिए, यहां से समय को थोड़ा ध्यान देखिए। शुभम ओमकार परेश देखिए एकदम से शाम के पास गए बात करने के लिए, क्योंकि रन जितना बनेगा ना भाई, परेश शुभम ओमकार इन्हें वो काम निभाना पड़ेगा। स्कोर देखिए 44 और देखिए विकेट भी 4 और 4 ओवर 4 बॉल। क्या बात है, जहां पर 5 नंबर ऐसा 4-4 का आया। 44 रन 4 विकेट 4 ओवर 4 गेंद हुई थी, अब 5 गेंद। शाम देखिए एक बार फिर से अपना काम को, हाँ इस बार देखिए लेन को खींच कर रखे थे, लेकिन ऑप्शन थोड़ा सा काफी बात चेक करना चाहते हैं, अंपायर को चेक करना चाहते हैं। हाँ है यहाँ पर वाइट के लिए, ये भी हमें भी थोड़ा बताना चाहिए था। और फील्डिंग वाली टीम, बैटिंग वाली टीम, आप भी चाहे तो वाइट के लिए जब बैटिंग में उतरो चैलेंज कर सकते हो, रिवो ले सकते हो। बीमर के लिए, वाइट के लिए एक ही रहेगा रिवो, लेकिन इसके ऊपर अंपायर जब चाहे ले सकते हैं, लेकिन व्हाइट का यहां पर बल्लेबाज भी इस्तेमाल कर सकते हैं, लेकिन यहां पर अंपायर ने लिया खुद रिवो। कभी कभी होता है, नजरें धोखा खाती है। यहां से थोड़ा और करीब से देखना चाहेंगे, यहां पर जगदीश पाटिल सर है। पेश तो अंदर हुई थी, लेकिन उसके बाद जो इनकी लेग ब्रेक,
हाँ तो चलिए वाइड गेंद है यहाँ से, बैट को रुकाया गया, वहां पर बॉल को भी रुकाया गया, थोड़ा ज्यादा टर्न लिया जिसके कारण देखिए, लेकिन विश्व कोहली सर जानते हैं कि एक एक गेंद की अहमियत रहती है बहुत, जिसके कारण उन्होंने डीआरएस लिए। और एक पूरा इवेंट लाइव हो तो देखिए भाई बात करेंगे फिर आसान हो जाता है। अंतिम गेंद और ज्यादा कुछ मुश्किल नहीं रहा, एक रन यहां से आता हुआ। कितना गेंद देखिए स्विंग हुआ था, कितना कांटा बदला था शाम का, बहुत कठिन रहता है अंपायर के लिए। और जहां से गेंद गिरा वहीं से एकदम कांटा बदला। और ओवर का बात करेंगे यहां से कंप्लीट हुआ है 5, थोड़ा समय गया यहां पर। चलिए ओमकार थोड़ा समय को कोऑपरेट कीजिए। और 46 रन बने हैं, अभी भी 6 गेंद शेष है। 46 46 रन। और अंतिम 6 गेंद गेंदबाजी में कौन आएंगे भाई यहां से देखते हैं, क्योंकि 2-2 ओवर जो डालनी है 2 गेंदबाज को, क्या उसका इस्तेमाल हो गया है थोड़ा देख लेते हैं। विकी ने 2 ओवर डाले हैं, सर्वेश ने 1 ओवर डाले हैं। अब बंटी ठाकुर देखिए अनुभव गेंदबाज को दिया गया। बंटी ठाकुर भाई मैं तो हमेशा कहता हूं ये दुनिया गोल है और कुछ खिलाड़ी का डबल रोल है, और बंटी का हमेशा ट्रिपल रोल रहता है। और इस सीजन में बंटी ने अगर सबसे ज्यादा मायूस हुए थे ना, मैं कहूंगा निराशाजनक जो उनका था ना एफर्ट प्रदर्शन बुरदुल नाइट, लेकिन मैच को वही लेकर गए थे। होता है भाई, क्रिकेट है। लीड कर रहे थे वहां पर, होता है कभी कभी वक्त बुरा हो तो। संदेश सर इसलिए तो कहते ना क्रिकेट में कोई फकर के साथ कोई नहीं कहता है कि मैं बेस्ट हूं और कल बेस्ट दूंगा, आज भी बेस्ट दे रहा हूं। अब बंटी ठाकुर देखिए अब ये संकेत का भूमिका निभा रहे हैं, लेकिन इनके पास टर्न ज्यादा नहीं है जिसके कारण सीधा खेल गए और 4 आता हुआ। बहुत बढ़िया, देखिए यही बात बताया बंटी ठाकुर के पास देखिए इतना टर्न नहीं रहता है, लेकिन अच्छा लाइन लेन से गेंदबाजी करते हैं। हल्की सिंह का गेंद कांटा बदलता है, चौके के साथ इसको देखिए अर्धशतक 50। अब तो चाहेंगे कम से कम 60 तक पहुंच जाए। हाँ सीधा खेले हैं, और अब देखिए ये छक्का देखिए, झलक भी था फलक भी था, और बैटरी कुछ अलग था भाई, सतीश काले नहीं था। करिए भाई, हमारे स्कोरर बता रहे हैं थोड़ा फटाफट। नहीं बराबर समय की बात करेंगे, बहुत 6 ओवर का मैच जहां पर पहले राउंड के लिए, उसके बाद दूसरी राउंड देखिए यहाँ से बंटी ठाकुर देखिए यही बात बताइए, अनुभव का बहुत बढ़िया इस्तेमाल करेंगे, एक्सपीरियंस का। लेकिन थोड़ा लेन को देखिए इस बार स्लोअर गेंद की, थोड़ा जहां पर रुक कर गेंद आती है। और स्कोर देखिए 57 तक पहुंचे हैं। बात हमने छेड़ी थी कि 60 के ऊपर पहुंच जाए तो बेहतर, अगर 60 के आसपास भी पहुंच जाए तो फाइटिंग माना जाएगा यहाँ पर। बल्ला जल्दी लेते हुए यहां से थोड़ा घुमाव भी प्राप्त किया यहां से। स्कोर की बात करेंगे यहां से 57 रन, गेंद की बात करेंगे यहां से। आखिरी एक गेंद से भाई अहम रहेगा ये गेंद, जहां दबाव बनाने वाली गेंद नहीं रहेगी भाई। फ्लाइट दिया था भाई, लेकिन ज्यादा थोड़ा जड़ में रह गया जिसके कारण वो चले ये वो चाल देखिए, इसलिए कहते ना थ्रो परफेक्ट होना चाहिए, नहीं तो थोड़ा पीछे होना चाहिए। इसलिए बेस्ट फील्डर का अवार्ड इतना आसान नहीं रहता है जितना। और इसके साथ साथ देखिए इनिंग कंप्लीट होता हुआ यहाँ पर पहला इनिंग का खेल समाप्त होने के साथ साथ हमने जिक्र किए थे कि 60 तक भी पहुंच जाए तो अच्छा रहेगा, लेकिन 60 के ऊपर बन जाए तो दबाव रहेगा। लेकिन 60 के ऊपर 6 ओवर में देखिए मुरबी टीम भी जानते हैं कि अगर हम 6 ओवर खेल लेंगे ठीक ठाक है तो 60 रन बना सकते हैं। 59 रन बनाए हैं, जीत के लिए 60 की जरूरत है।
59 स्कोर और 60 के टारगेट। किरण मस्कर सर देखिए बात करेंगे। नवी मुंबई पहले बहुत टीम हम देख सकते हैं ऋषि। तब देखिए बात करेंगे जीजी स्पोर्ट ऑकलैंड टीम है। बढ़िया मैच रहेगा मोंटी दादा। काटा इज द कॉल। छापा देखिए टॉर्च मोहतरम दादा यहाँ पर सबसे पहले कांग्रेचुलेशन बात देना चाहूंगा दोनों टीम को। इस सीजन में बात करेंगे भावली टीम के साथ मुकाबला हो चुका है या फर्स्ट मुकाबला रहेगा? हो चुका है एक मुकाबला। रिजल्ट क्या थी यहाँ से? हम लोग जीते। आज केतन साइड टीम में नहीं रहेंगे जो आई स्पेल के कारण, और टीम में कुछ बदलाव चेंज है भैया? सेम टीम है? सेम टीम है, खाली केतन नहीं है टीम में। डिसीजन क्या रहेगा यहाँ से? फील्डिंग करेंगे। और ये जो 6 ओवर का मैच पहला फर्स्ट राउंड क्या है यहाँ पर सरपंच ओवर ट्रॉफी क्या कहना चाहोगे? ये सोच अच्छी है ग्रामीण टेनिस क्रिकेट के लिए? अच्छी सोच है, क्योंकि ज़्यादातर 4 ओवर 5 ओवर 3 ओवर खेलने को उतना टाइम नहीं मिलता। कोई भी आता है बैट्समैन पहले बैट घुमाता है, लगा छक्का ऐसा ही खेलता है। अभी डिपेंड करके खेलना पड़ेगा, अच्छा स्कोर बनाएगा तो भी मैच जीतेंगे। मोतीराम दादा देखिए बात करेंगे, पहले भी थे अच्छे गेंदबाज, आज भी हैं, कहते नहीं है टीम में कि आज आपकी तरफ से ओवर स्पेल देखने को मिलेगा 2 ओवर 1? नहीं, मैं थोड़े पैर के इंजरी से चालू है, मेरा लिगामेंट का प्रॉब्लम है, इसकी वजह से मैं गेंदबाजी नहीं कर पाया था, लेकिन गेंदबाज है हमारे पास अच्छे। क्या टोटल के अंदर एक रोकने की कोशिश होगी? 6 ओवर में 60 तक रोकने की जरूर प्रयत्न करेंगे। चलिए बेस्ट ऑफ लक मोतीराम दादा। देखिए यहाँ से इंजरी अभी भी है, बावली टीम अगर आप टॉस जीते तो आपका डिसीजन क्या रहता? फील्डिंग। यहाँ पे आपको बल्लेबाजी करनी होगी। 60 के अंदर क्या टोटल लेकर रखना चाहोगे? टारगेट तो सेट नहीं है, लेकिन 60 प्लस जाने का सोचेंगे। आज टीम पूरी तैयारी, जोश जज्बा?
हाँ, टीम आज पूरी है, लेकिन थोड़ा हमारा बैट पैच चल रहा है, तो हम आज खेल अच्छा करने की कोशिश करेंगे और अच्छा ही करेंगे कि ये सामना जीतें। चलिए बेस्ट ऑफ लक। सेकंड राउंड चल रहा है जहां पर कमेंट्री बॉक्स पर पहुंचना बहुत जरूरी हो जाता है। किरण मस्कर से टॉस की बात करेंगे यहाँ पर वॉकलैंड टीम के कप्तान देखिए, ना दादा ना भूडा, डायरेक्ट है। तो मोतीराम दादा ने टॉस जीते यानी फील्डिंग चुने, बैटिंग के लिए भावली टीम को आमंत्रण दिए। पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर अप्रतिम ड्राईव्ह हा फटका खेळून काढल्याने संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती येतोय अप्रतिम फटका चौकार। मुरबी या टीमला जी पॅक केले दिनेशजी ठाकूर साहेब, फुलाजी ठाकूर साहेब आणि मॉन्टी पाटील यांनी स्पॉन्सर केले, तर दुसऱ्या साइडला स्कायरा गावदेवी 11 हे दुटणे टीम। फटका चांगला खेळाडू आहे, चेंडू पर्यंत येतोय, विकेटचं पतन होतंय, फलंदाज बाद ओमकार पाटील, बॅक टू डकआउट। व्यासपीठावरती आज दक्ष ठाकूर देखील आले, तुबेगावचे सुपर रील स्टार आहेत दक्ष। बरेच प्रसिद्धी भेटले त्याला रील्सच्या माध्यमातून आणि सध्या आपण पाहिलं तर बरंच प्रेम त्याच्या रील्सला प्रेक्षकांचं भेटले। तो दक्ष ठाकूर तुबेगावचा आज व्यासपीठावरती आहे उपस्थित, मुरबी गावचा। शुभम ठाकूर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला, 60 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले 60। पहिला चेंडू आपण पाहिलं तर मिस्टर 360 न खेळत असताना अगदी अप्रतिम ड्राईव्ह केला होता, असं वाटलं की त्याचे इरादे स्पष्ट आहेत, मात्र लवकर जागा सोडली, जबाबदारी आज लवकर सोडली मिस्टर 360 ओमकार पाटीलनं। शुभम ठाकूर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी टीम कडून। यावेळी थोडासा खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी म्हणजे पाणबुडी जेव्हा समुद्राच्या खालून जमिनीलगत जाते त्याला म्हटलं जातं सबमरीन, आणि जेव्हा चेंडू आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या लगत जातो तेव्हा म्हटलं जातं सबमरीन डिलिव्हरी। हा शब्द वापरला गेला, इंटरनॅशनल असेल टेनिस असेल। ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू याला बोलतात यार्ड टू यार्ड। तोपर्यंत बॅटरने मात्र चॅलेंज केलंय, व्हाईट साठी चेक केला जातोय, थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग असेल, मात्र हा चेंडू चांगला आहे की थोडासा बाहेर आहे बघूयात। थर्ड अंपायर चेक केला जातोय सत्यवान काकडे सर यांच्या माध्यमातून। जगदीजी पाटील सर थर्ड अंपायर अगदी चेक केला, डिसिजन थोडासा पेंडिंग आहे कारण की सध्या हा बॅट्समनचा रिव्ह्यू होता, राईट अंपायर बॅट्समन रिव्ह्यू। येस, एक रिव्ह्यू आपण प्रत्येकाला देतोय आणि तो जर सक्सेस नाही झाला तर तो रिव्ह्यू डेड होईल, म्हणजे तो रिव्ह्यू पुन्हा घेता येणार नाही। इट्स अ फेअर डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू याला बोलतात यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून चेंडू टाकणं, तसा तो टाकला गेला रोहित पाटीलच्या माध्यमातून। एवढी विकेट घेण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताला जातोय, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक, डॉट बॉल पुन्हा एकदा टाकला जातोय। रोहित पाटीलनं या ओव्हर मध्ये धावा फक्त खर्च केल्या 4, जिथे चौकार आला दुसऱ्या चेंडूवरती तो ओमकार पाटीलने मारला होता त्याला बाद केलं आणि लगातार 3 चेंडू डॉट काढले, अशी ओव्हर राहिले रोहित पाटीलची। पहिलं षटक
संपुष्टात धावसंख्या 4-1. तुम्ही खुर्चीवरती जरी बसला तरी तुमची मान हलते, पाय हलतात, अगदी तुम्ही वेगळ्या धुंदीमध्ये जातात. आयुष्यात गाणी ऐकत राहिली पाहिजेत, टेन्शन थोडं कमी होतं. पहिल्या षटकाची अखेरी 4 धावा. प्रमोद पावशी आमच्यासोबत जोडलेत ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. सकाळच्या 17 देखील ते जोडले होते. तदनंतर अभिजित भोपी होता आणि आता पुन्हा प्रमोद दादा आमच्यासोबत जोडला गेला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहूयात गोलंदाजीसाठी मार्गस्थ होतोय. मिस्टर हर्षद ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल होतोय. हर्षद भंडारी. दुसरं षटक महत्वाचं असेल कारण की पहिला पाव प्ले, दुसरा पाव प्ले त्यामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर थोडेसे बाहेर ढकलले गेलेत. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे, काव कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू आहे आणि सध्या स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच विकी पाटील. एक वेगळा पर्सनॅलिटी असलेला खेळाडू आणि संघाचा नेहमी जबाबदारीचा खेळ करणारा हा खेळाडू सध्या मात्र स्ट्रायकिंगला उभा आहे. विकी पाटील आकांक्षा या टीमचा महत्वाकांक्षा आहे. थोडासा थांबला गेला गोलंदाज. आयुष्य सुख क्रिकेट जेव्हा तुमचा निर्णय ठरलेला नसतो, थांबणं महत्वाचं आहे. थांबायचं, पुन्हा मागे जायचं, नव्यानं सुरुवात करायची आणि सध्या तसंच करताना पाहिलं आपण गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज अर्थातच हर्षद भंडारी. ओव्हर क्रमांक 2. ओहो, वाईड इज यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चॉप केलाय. चांगली गोलंदाजी. एखाद्या गोलंदाजासाठी सेफ चेंडूचं कोणता असेल, यॉर्कर, आणि त्याहून सेफ असेल तर वाईड इज यॉर्कर. चॉप करण्याचा प्रयत्न होता विकी पाटीलचा. विकेट किपरच्या हातामध्येच राहिला चेंडू. विकेट किपरला तुम्ही पाहताय अगदी यष्ट्यांच्या जवळ उभा राहतोय आणि आता तो मात्र पूर्णपणे मागे. वेगवान गोलंदाजाच्या विरोधामध्ये. व्हॉट अ बॉल. बॉल ऑफ दी टुर्नामेंट, बॉल ऑफ दी डे. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र कंप्लीट केली. चेंडू पाहूयात, अप्रतिम चेंडू. थोडा शफल झाला, बरोबर याला मराठी भाषेमध्ये बोलतात बुंदा चेंडू. बुंद्यावरती टाकला, इंग्लिश मध्ये टो क्रशर. आणि व्हॉट अ बॉल यार. चेंडू होता की रखरखता आगीचा निखारा, एखाद्या तोफखान्यातून गोळा फेकावा तसा चेंडू टाकला. व्हॉट अ बॉल. 5 धावा सध्या स्कोर करवरती सजलेत, तब्बल 5. क्षेत्ररक्षण बदललं जातं, विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. 5 धाव संख्या. चांगली गोलंदाजी तोफखाना टीमचा सध्या बाहेर काढलाय हे दुटणे टीमनं. यावेळी देखील वेगवान चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय. अप्रतिम गोलंदाजी, पडल्यानंतर थोडीशी हाईट घेतोय. या गोलंदाजाच्या विरोधामध्ये परफॉर्मन्स कसा बॅट्समनचा होत नाहीये कारण की पायामध्ये बेडा टोकणारी गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. धावसंख्येचा पूर्णपणे ब्रेक खेचलाय. मी बोलेल चालत्या बोलत्या गाडीचं चाक काढण्याचं काम या गोलंदाजाचं चालू आहे, जिथे धावा देत नाहीये. व्हॉट बॉलिंग यार. विकेट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये विकेटचं पतन होत आहे. बॅटर गॉन होतोय. फलंदाज बॅक टू डकआउट. अर्थातच शुभम ठाकूर जातो माघार. परेश ठाकूर दाखल झाला मैदानामध्ये, नवीन बॅटर.
RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी टीम साठी 7 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आहे आणि अप्रतिम गोलंदाजी यार, कारण की सातत्याने आपण हर्षद भंडारीचं कौतुक करतोय. ज्या पद्धतीने वेग आहे हर्षदच्या गोलंदाजीवरती, भल्या भल्या फलंदाजांनी आतापर्यंत शांतता मानली आहे, त्यामध्ये एका फलंदाजानं तर जागा सोडली आहे, कारण की आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीचा भेदक मारा, त्याचे यॉर्कर चेंडू याकडे प्रश्नाच्या या उत्तर नाहीयेत आणि आता उत्तर द्यावं लागेल. ओहो हो हो, वॉट अ बॉल फेकी केली जाते, डायरेक्ट हिट तर होतोय, धाव घेतली जात नाहीये. अंपायर सांगतात लेग अंपायर, आम्ही चेक करतोय हा स्टंप आउट आहे का. गोलंदाजी कशी असावी, पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू अगदी डिसिजन असेल पेंडिंग. लेग अंपायरनं लगेच सांगितलं की थोडीशी त्यांच्या मनामध्ये पाल कुचकुचली असं म्हणू शकतो, शंका वाटली त्यांना माहिती आहे सध्या तर अंपायर आपण घेऊ शकतो. स्क्रीन मध्ये अजूनही चेंडू पोचला नाहीये, बॅट पोचली आहे. ओ माय गॉड, बॅट हवेमध्ये होती, 1 इंच बॅट ड्रॅग झाली नव्हती. का बॅट ड्रॅग करावी त्याचं हे कारण आहे, जर ही बॅट ड्रॅग केली असती तर पोहोचला असता. बॅट हवेतून टेकवण्याचा प्रयत्न, बॅटर आउट होतोय. आणखीन एक मोठी विकेट बजावतीची. स्टंप आउट झाला, जिथे आपण पाहिलं तर बॅटर अगदी आरामामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तोपर्यंत चेंडू येऊन यष्ट्यांना लागतो काय आणि बॅटरची बॅट इंचभर हवेमध्ये राहते काय, तिथेच बॅटरला मात्र माघारी जावं लागलं. बंटी ठाकूर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. तब्बल 7 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. सेकंड इनिंग मध्ये सध्या मुरबी टीम मैदानामध्ये दाखल झाले, मात्र 7 धावा करत असताना बऱ्याच अडचणी त्यांच्या समोर आल्यात. 5 लॉस ऑफ दी 3. हो याविल मात्र लिडिंग एज, अगदी स्लिप मध्ये चेंडू वेगानं जातोय. 4 धावेसाठी चौकार. क्रिस 9 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. तुमची सुरुवात कशी होते यापेक्षा तुमचा शेवट सोनेरी अक्षरानं लिहावा असा झाला पाहिजे. या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघाची सुरुवात थोडीशी अडचणीची झाली, अडखळ्यांची झाली, मात्र या संघाचा शेवट कशा पद्धतीने होतोय हे प्रेक्षकांना बघायचंय. कारण की अडचणी तुमच्या वाट्याला येतात, त्या तुम्हाला रडवतात पण त्याच तुम्हाला घडवतात, हाही इतिहास आहे. 9 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली आहे आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाज येतोय रोहित पाटील, ज्यानं ओव्हर क्रमांक 1 मध्ये 4 धावा खर्च करून 1 विकेट देखील घेतली होती. तो रोहित पाटील दाखल होतोय, ज्यानं मिस्टर 360 ओमकार पाटीलला माघारी पाठवलं. तो रोहित पाटील आता मात्र ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालाय. रिक्स घ्यावी लागेल या मॅच मध्ये. धावा कमी आहेत, सिंगल डिजिट. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. फक्त 9 धावा, या धावसंख्येला फक्त बोलावं लागतंय कारण की ती सिंगल डिजिट आहे.
क्षेत्ररक्षण अगदी घराघर फिरवलं जातं. बरेच संघ आपण पाहिलं तर एखाद्या फलंदाजाचा अभ्यास चांगला करतात आणि सध्या तेच दिसतंय मैदानामध्ये. विकेट घेण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड खेळून काढला खेळाडू आहे, वेगानं येतोय, चेंडू गॅदर केलाय, थोडंसं आपण पाहिलं तर मिसफील्ड होतीये, निघून जातोय 4 धावेसाठी. हे या मॅच मध्ये चालणार नाहीये. रुटने टीम थोडीशी टेन्शन मध्ये असेल कारण की मॅच हातामध्ये आहे, मात्र या मिसफील्ड मुळे कुठेतरी मुरबी टीम देखील कमबॅक करते. 13 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. 3 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत. गोलंदाज नाराज असेल या क्षेत्ररक्षणाला घेऊन, कॅप्टन देखील. यावेळी देखील आपण पाहिलं शफल होऊन करण्याचा प्रयत्न. गोलंदाज चतुर निघतोय, हुशार निघतोय, चालाक निघतोय. फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून घेण्याचं यंत्रतंत्र विकसित करणारा गोलंदाज रोहित पाटील आम्ही पाहतोय की रोहित पाटीलने आतापर्यंत गोलंदाजी करत असताना खेळाडू फलंदाज जर शफल झाला तर चेंडू त्याच्यापासून शरीराच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न त्याने आतापर्यंत केला. यावेळी देखील यॉर्कर चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय विकी पाटीलनं आणि जिथे आपण पाहिलं तर निघून जातोय मॅक्सिमम साठी 6 धावा. षटकार धावसंख्या 2 खेळाडू आता रोहित पाटीलच्या जवळ आलेत. सांगतात रोहित पाटीलला पहिल्या ओव्हर मध्ये भाऊ फक्त 4 धावा खर्च केले, तू या ओव्हर मध्ये 3 चेंडूमध्ये 10 धावा देऊन बसलाय. कारण की सध्या स्ट्राईकला विकी पाटील आहे. विकी पाटील म्हणजे मुरबी टीमचा खऱ्या अर्थानं आत्मविश्वास आहे. विकी आहे तर मॅच मध्ये आनंद आहे आणि विकी आहे तर मॅच मध्ये संघासाठी दिवाळी आहे. कारण की तो थांबला तर मॅच घेऊन जाण्यासाठी नक्की प्रयत्न करेल. हे गोलंदाज आणि संघ हे दुटणेला देखील माहिती आहे. विकी पाटील जबाबदारी घेतो या मॅचची खांद्यावरती. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर फटका, आपण पाहिलं तर फाईनला खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव इशू कोळी सरांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची टोटल आता 20 या आकड्यावरती जाते. अजूनही तब्बल 40 धावा हव्यात विजयासाठी आणि ओव्हर क्रमांक 3 चे आतापर्यंत चेंडू झालेत फक्त 3. यावेळी चांगला चेंडू हाताला गेला. बॅट स्विंग होते तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर बॅटच्या अगदी खालून निघून जातोय. थोडेसे फिंगर रोल केले होते या चेंडूवरती. मोहामध्ये पाडणारे हे चेंडू असतात, असं वाटतात की बॅटच्या अगदी बॉटमला लागतील, मात्र बॅट स्विंग होईपर्यंत चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये असतो. तोच चेंडू आपल्या भात्यातील काढला गोलंदाजी करत असताना रोहितनं. यावेळी देखील चेंडू पडतोय. विकेट किपर अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम विकेट किपिंग, याला बोलतात एफर्ट्स. बॅटच्या साह्यानं आपण पाहिलं तर बॅटची लिडिंग एज होती. चेंडू अगदी हातापासून लांब असल्या कारणानं पायानं अडवण्याचा प्रयत्न, जिथे यश भेटलं विकेट किपरला. एका धावेच्या मदतीनं आता धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एका साईडला विकी पाटील आक्रमण क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र दुसऱ्या साईडला आलेला बंटी ठाकूर या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ करेल याकडे लक्ष आहे खेळाडूंचं. बंटी ठाकूर आणि विकी या दोघांची जोडी खूप महत्वाची मानली जाते जेव्हा जेव्हा एखादा धावसंख्या तुम्हाला चेस करायची असते तेव्हा. आणि या मॅच मध्ये आता दोघे कशा पद्धतीने पार्टनरशिप करतात की गोलंदाज रोहित पाटील पुन्हा एकदा प्रश्न विचारेल. यावेळी फटका आपण पाहिलं थोडासा फसला जातोय. खेळाडू आहे कव्हरला, वेगानं येतोय डीपचा खेळाडू. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण केला जातोय. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अगदी या दोघांमध्ये ज्या पद्धतीने आय कोऑर्डिनेशन, आय कॉन्टॅक्ट झाला आणि या 2 धावा मात्र बघता बघता कंप्लीट केल्या गेल्या. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 23 या आकड्यावरती आणि येणारे तब्बल 18 चेंडू आणि आहे 37 धावेची गरज आहे. ड्रिंक ब्रेक हे मैदानामध्ये 12वे खेळाडू. 18 चेंडू 37.
कडे 4-4 5-5 हजारच्या 4-4 5-5 बॅटी असतात. आधीचे दिवस आठवतात. एक चुन्याची ती बॅट, ज्याची बॅट त्याला बोलवण्यासाठी 10 जण जायचे. तो जेव्हा येणार तेव्हा मॅच चालू व्हायची. तो रुसला की मॅच संपायची. त्याला 2 वेळा बॅटिंग द्यायची आणि बॅट जास्त आपटली तर ज्याची बॅट तो शिव्या टाकायचा की बॅट आपटू नको, ती नवीन आहे. या सगळ्या गोष्टी आठवतात भाऊ. पहिले दिवस म्हणजे एक चेंडू तो गटरात गेला की घोरून घोरून आपटून आपटून तो स्वच्छ करायचा, हिरवा दिसायचा. हे क्रिकेट जगलाय प्रत्येक जण. 18 चेंडू 37 धावेची गरज. 18-37. एका साईडला आपण पाहिलं तर स्कायरा गावदेवी हेदुटणे टीम, दुसऱ्या साईडला RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघ. एक संघ रायगड मधून बिलॉंग होतो मुरबी टीम, दुसऱ्या साईडला ठाणे मधून बिलॉंग होणारा हेदुटणे टीम. या 2 जिल्ह्यांच्या मध्ये ही मॅच सध्या खेळवली जाते. 2 जिल्ह्यांमध्ये असं म्हणायला हरकत नाही. 18-37 गोलंदाजीसाठी दाखल होतोय. यस, कारण ओव्हर क्रमांक सध्या मात्र मार्गस्थ होते. अर्थातच 4थी. 18 चेंडू आणि 37 धावेचं आव्हान कशा पद्धतीने केलं जातं, विकी पाटील आणि बंटी ठाकूर या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ करतोय हे बघायचंय. कारण की बंटी ठाकूरच्या बॅट मधून देखील चौकार आलाय आणि विकी पाटीलच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आला, हे विसरून चालणार नाहीये. दोघे जण या मॅच मध्ये थांबतात तर कदाचित मुरबी टीम या मॅच मध्ये 60 धाव संख्येपर्यंत पोहोचण्याचा यश प्राप्त करू शकते. मात्र वाटेमध्ये काटे टाकण्यासाठी आता यश काळन मात्र मैदानामध्ये दाखल झाला ओव्हर क्रमांक 34 घेऊन. ओहो, पहिला चेंडू खूप वेगानं टाकला, अति वेगानं टाकण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर अंपायर सांगतात व्हाईट बॉल, म्हणजे व्हाईट +1 भेटेल. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते अर्थातच 25 या आकड्यावरती. आता मी विनंती करेल कारण की अजून मॅचेस बऱ्याचशा बाकी आहे आणि सध्याचं टायमिंग आपण पाहिलं तर बरोबर मला वाटतं 3:40 झालेले आहेत. वेळ बराचसा कमी आहे. आता थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल प्लीज. टीम मीटिंग आता थोडी कमी करावी लागेल. मी म्हणेल टीम मीटिंग आता करून देऊच नका. चला स्पीडअप घ्या प्लीज. ओहो, हलक्या हातानं फक्त दिशा दिली या चेंडूला. बॅकवर्ड स्पेलिंग रिझन थोडीशी चुकी होते. आउटफील्ड थोडीशी चुकी होते इथे आणि चौकार येतोय. तेवढाच तो धावसंख्या करण्यासाठी प्रयत्न करेल तर धावसंख्या आता 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 29. यावेळी देखील फटका अप्रतिम खेळला. मागचा पाय वाकवला, बसला, झोपला, मग चोपला. हा झोपला फटका. वॉट अ स्ट्रोक यार. रिप्ले पाहूयात. ज्या पद्धतीने बंटी ठाकूर, बोललो होतो बंटी ठाकूर आहे तर मॅच आहे, मागे गेला. आता तो मागचा पाय वाकवेल, बसला, मग झोपला, मग चोपला. हा झोपला फटका होता. वॉट अ स्ट्रोक. काय रिप्ले टेलिकास्ट आहे यार, अप्रतिम. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स संदेश शेळके ज्या पद्धतीने रिप्ले दाखवतो, कला आहे त्याच्याकडे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 33. 33. या देखील वेगानं जरूर चेंडू हाताला गेला. अंपायर सांगतात व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव ऍड होते आता टीमच्या टोटल मध्ये. आता धाव संख्या थोडीशी गतीनं पुढे जाते कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये शांत होती टीम बॅटिंग करत असताना. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघ मात्र आता मात्र धावा येताना पाहतोय आपण. बंटी ठाकूरच्या बॅटमधून आलेल्या धावा महत्वाच्या ठरतील, एक्स्ट्रा धावा महत्वाच्या ठरतील. यश काळन दुसऱ्या साईडला थोडासा महाग ठरलाय कारण की आतापर्यंत त्यांना 11 धावा खर्च केलेत आणि चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. आपण पाहिले तर फक्त 2 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा त्यानं खर्च केले. तर समीकरण आपण पाहूयात. 16 चेंडू आणि 26 धावेची गरज. हे पहा समीकरण. 16 चेंडू आणि तब्बल 26 धावा हव्यात आता मॅच मध्ये.
शांतीत क्रांती करणं म्हणजे काय असतं हे सध्या आपण मुरबी टीम कडे बघून सांगू शकतो. शांततेत पुढे आले. यावर देखील फटका आपण पाहिलं तर बॉल बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू पाहणे अडवतोय. चांगलं यश श्रद्धा यशला भेटतंय. जिथे आपण पाहिलं तर चेंडू त्यानं स्टॉप केला. आता समीकरण थोडंसं बदललं जातंय. 15 चेंडू मध्ये आता 25 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच दोन्ही टीम कडे 50-50% आहे. जो मेहनत करेल तो या मॅच मध्ये जिंकेल, कारण की विजय शौर्याचा अलंकार मानला जातो. उपवास धरला तरी तो भेटत नाही, नवस करून अजिबात नाही. त्यासाठी लढावं लागतं, पढावं लागतं. आणि इतिहास लढणाऱ्यांचा झालाय, रडणाऱ्यांचा नाही, हे देखील लक्षात ठेवा. चला स्पीडअप घ्या प्लीज, थोडासा स्पीडअप घेऊयात. थोडा सफल झाला, विकेट घेण्याचा प्रयत्न फसला जातोय. यावेळी मात्र अगदी विकी पाटीलच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना यशला यश भेटले मी म्हणेल. हा चेंडू डॉट येतोय. यशला ही ओव्हर कव्हर करायची आहे. आता 3 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत, 11 धावा त्याने खर्च केलेत. अजून 3 चेंडू त्याचे बाकी आहेत. या 3 मध्ये काय घडतंय हे बघायचंय. यावेळी देखील तेच केलं, तेच झालं. जागा सोडली आहे, काय घडेल. येस, धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या साईडून आपण पाहिलं तर विकी पाटील एका साईडला प्रयत्न करतोय, अगदी लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल. विकी पाटील दुसऱ्या साईडून प्रयत्न करतोय. मात्र बंटी ठाकूरला आज यश आलं बॅटिंग करत असताना, कारण की बंटी ठाकूरच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत आणि ते खूप महत्वाचे राहिलेत. येस, चेंडूचा खेळ फक्त आता मात्र बाकी आहे. एक म्हणजे 13 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. 13-24 हा एक चेंडू खूप महत्वाचा असू शकतो दोन्ही टीम साठी, कारण की शेवटच्या 2 ओव्हर मध्ये काय इक्वेशन राहत आहे त्यावरती मॅच कशी बनते ते बघायचंय. चला स्पीडअप घ्या प्लीज. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न सरळ बॅटिंग खेळून काढला. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जागा सोडले, थांबलेत, फेकी चांगली आहे, बॅकअप आहे. 1-2 तिघे जण नाही हलू शकत, नाही सोडू शकत. एकाच धावेवरती समाधान. 37 धावसंख्या स्कोर कार्डवरती. आता येणारे 12 चेंडू आणि तब्बल 23 धावेची गरज. 12 चेंडू 23 धावा. ऐकूयात एक सुंदर संगीत. मात्र थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. कोला जातोय तुम्हाला कशा पद्धतीने खेळ राहिलाय दोन्ही टीमचा. जिथे आपण पाहिलं तर मुरबी टीम अगदी ब्ल्यू कलर ग्राफ आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर हेडुटणे टीम अगदी येलो कलरचा ग्राफ. हे दोन्ही ग्राफ तुम्हाला दाखवले जातात. येस, गोलंदाजीसाठी जाऊयात. हर्षद भंडारी सध्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय. हर्षदची गोलंदाजी इम्पॉर्टंट ठरू शकते, कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यानं 5 धावा खर्च केल्या होत्या. तोच हर्षद आहे आणि विकेट देखील प्राप्त केल्या होत्या त्याने. एक रनआउट आली होती आणि एक विकेट त्याने मिळवली होती. हर्षद पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला जातो. विकेट किपर चेंडू पर्यंत जातो. विकेटचं पतन. एक मोठा मास सगळ्याला अडकलाय. एक मोठी विकेट. मॅचला युटर्न येऊ शकतो, मॅच बनवू शकते, मॅच घडू शकते. बंटी ठाकूर आउट. फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. बंटी ठाकूरला जावं लागेल. बंटी ठाकूर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अपेक्षा होती, आकांक्षा होती, महत्वाकांक्षा होती, आशेचा एकमेव किरण होता, त्यानं जागा सोडली. हर्षद आला. हर्षदने एक महत्वाची विकेट घेतली, ज्यानं पहिल्या ओव्हर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील विकेट घेतली होती. एक महत्वाचा ट्रम्प कार्ड आता बाहेर काढलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमनं हेडुटणे संघाने.
ओहो वॉट अ बॉल थोडासा चेहऱ्यावरती आदळतोय हा चेंडू. एवढा गतिवान होता, लेग बाईच्या स्वरूपामध्ये अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. पहा हा चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने रिप्ले आता तुम्हाला दाखवतोय काय घडलं हे तुम्हाला कळावं यासाठी पहा, अगदी मानेवरती आदळतोय हा चेंडू. तुम्हाला देणारे डंक तुम्हाला पंख देतात आणि सध्या हा चेंडू अगदी मानेवरती जोरात आदळतोय. टीमची टोटल आपण पाहिली सध्या अगदी जाऊन पोहोचते 38-38. स्पीडअप घ्या प्लीज भाऊ. 10 चेंडू अजूनही 22 धावेची गरज आहे. एक तर मॅच बनवू शकते, एक तर मॅच बिघडू शकते, एक तो बिखरेगी वरना निखरेगी अशी मॅच आहे. ओहो यावी थोडासा शफल होऊन पॉपिंग रिच आतमध्ये जाऊन चेंडू बॉटमला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम फिल्डिंग, वॉट अ थ्रो, अप्रतिम. कारण की या क्षेत्ररक्षणामुळे एकच धाव भेटते. क्षेत्ररक्षणामध्ये असा दम म्हणजे दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाजांना जागा सोडलीच नाही पाहिजे. दबाव असावा सुतारी बॉम्ब सारखा. फुटला तर जोरदार डायरेक्ट कानात बोट, नाही फुटला तर जवळ जाऊन बघायची हिंमत नाही झाली पाहिजे भाऊ. नाही तसं हवे आहे थोडीशी दहशत. संघाची धावसंख्या सध्या 39-39. 4 विकेट सध्या माघारी गेलेत. मॅच चांगली बनतीये. या देखील विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, फिल्डिंग एफर्ट्स आहेत, चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी चौकार. आता समीकरण आपण पाहूयात. येस 8 चेंडू आता 17 धावेची गरज. 8 चेंडू 17. चांगला चेंडू हाताला होता, चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला, क्षेत्ररक्षण देखील एफर्ट चांगले होते, मात्र अखेरीस 4 धावा प्राप्त झाल्या. कमबॅक केला मुरबी टीमनं. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी टीम कमबॅक करते. विकेट करण्याचा प्रयत्न, ब्लेड आउट, बॅटर गॉन, फलंदाज आउट. दोन्ही अँगलने, एक साइड अँगल एक फ्रंट अँगल, चेंडू ज्या पद्धतीने टाकला गेला ऑफस्टिकच्या बाहेर उचलण्याचा प्रयत्न, बॅटीची लीडिंग एज आणि सरळ जाऊन एस्टन वरती आदळतोय. ब्लेड आउटच्या स्वरूपामध्ये बॅटर गॉन होतोय. फलंदाज आपण पाहिलं तर सर्वेश ठाकूर माघारी जातोय आणि अखेरीस जबाबदारी विकी पाटीलच्या खांद्यावरती पुन्हा एकदा येते. 7 चेंडू 17 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज प्लीज, थोडं स्पीडअप घ्या प्लीज. तुमच्या मागे आम्ही हात धुवून लागतोय, फाईट मारून घेऊ नका, मात्र वेळ आमच्याकडे खूप कमी आहे. आज 11:10 मॅच चालू झाली. 1 तास आम्ही उशीर आहे आणि आजचा गट पूर्ण संपवायचा आहे. प्लीज थोडासा स्पीडअप घ्या. 7 चेंडू 17. यानंतर टीम मीटिंग नकोय प्लीज. 1 चेंडू महत्वाचा आहे. मॅच कदाचित इथे बनवू शकते पण तो मोठा फटका हवाय आणि मॅच बिघडू पण शकते, तो डॉट बॉल हवाय. लेट्स सी. 7-17. हो फुल टॉस चेंडू सरळ घेऊन काढलाय. खेळाडू आहे, धाव घेतली जात नाहीये, कुठलीही धाव घेतली जात नाहीये. विश्वास कोणावरती ठेवला तर विश्वास ठेवला विकी पाटील वरती. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू. मॅच बनली आहे. एका साइडला स्कायरा गावदेवी हे दुटणे टीम तर दुसऱ्या साइडला RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघ. 6 चेंडू आणि 17 धावा. चला स्पीडअप घ्या प्लीज, टीम मीटिंग नकोय. अर्थातच हे दुटणे टीम कडून कदाचित ओमकारवरती विश्वास ठेवतात का. अविनाश कालन गोलंदाजीसाठी दाखल होतोय. अविनाशच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं चेंडू नाही तर 11 खेळाडूंचा विश्वास त्याच्या हातामध्ये आणि हा विश्वास घेऊन तो आता विकी पाटीलच्या समोर येतोय. विकी पाटील
एवढा वेळ जर मैदानामध्ये थांबला तर कदाचित मॅच घेऊन जाणं त्याच्या मनामध्ये इरादे असतील. पहिल्या फळीचा फलंदाज पाय रोवून उभा आहे. विकी पाटील एका साईडला तर दुसऱ्या साईडला अविनाश. येस, नॉन स्ट्राईकला मिस्टर संदेशला तुम्ही पाहताय. मात्र या मॅच मध्ये 6-17. पहिला चेंडू, ओहो काय घडतंय काय घडतंय. पहिला चेंडू विकी पाटील साठी संधी होती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कदाचित या चेंडूवरती जर स्पर्श झाला असता. आता गोलंदाज स्वतःहून थर्ड अंपायरची मागणी करतोय. हा चेंडू वाईट आहे का बीमर साठी? येस, कमरेच्या वर आहे का? थँक्यू. येस 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 येस, गोलंदाजीने घेतला, अंपायरनं वाईट दिला. आता कमरेच्या वरून जातोय का की खालून आहे त्याच्यावरती डिसिजन पेंडिंग असेल. येस, हा व्हाईट बॉल आहे. येस, बॅटर थोडासा बँड झाला होता. आपण पाहिलं तर खेळत असताना चेंडू आपण पाहिलं तर पूर्णपणे लँड होतोय, दिसून आला स्पष्टपणे. आता समीकरण काय असेल? कदाचित अंपायर दोन्ही टीमच्या रिव्ह्यू संपलेले आहेत. येस, दोन्ही टीमकडे रिव्ह्यू नाही आहेत आता, लक्षात घ्या. येस, जाऊयात. 6-16. यावेळी फटका चांगला खेळून काढला, अप्रतिम निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. वॉर्ड स्ट्रोक बॅटिंग करत असताना विकी पाटील ऑन फायर. विकी पाटील सध्या आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजच्या अगदी आतमध्ये जाऊन हा फटका त्यानं खेळला. आता 5 चेंडू तब्बल 10 धावा हव्यात. हा पहा साइड अँगल, किती आतमध्ये तो उभा आहे. आता अजून आत जाईल आणि हा फटका त्यानं खेळला. वॉर्ड स्ट्रोक. आता विकी पाटील एवढा वेळ थांबला तर तो धावा करणार ना, बऱ्याचदा अडचणी आल्या, आता जिंकणार ना असं कदाचित त्याच्या मनामध्ये आहे. तर दुसऱ्या साईडला गोलंदाज अविनाशला देखील आपल्या भात्यातील चांगले चेंडू बाहेर काढावे लागतील. कॅप्टन टीमचा फुल टॉस नहीं डालने का, फुल टॉस नहीं डालने का. काय घडते या मॅच मध्ये? दोन्ही फुल टॉस चेंडू आणि अखेरीस आपण पाहिलं तर हा चेंडू आता चेक केला जातोय. अगदी कमरेच्या वरती आहे का? थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये अंपायर डिसिजन आहे, लक्षात ठेवा. हा अंपायर डिसिजन आहे. येस, फेअर डिलिव्हरी म्हणजे हा षटकार असेल. आता तब्बल 4 चेंडू आणि 4 धावेची गरज मॅच बनली आहे. कॅप्टन कधी पलटवार करू शकतो, कारण की या फुलटॉस मुळे एक छोटी टीम मीटिंग झाली. डिसिजन पेंडिंग जेव्हा होतं तेव्हा टीम मीटिंग झाली आणि फुलटॉस चेंडू काय करू शकतो हे या मॅच मध्ये तुम्हाला दिसेल.
तिन्ही पण चेंडू फुल टॉस आलेत, लक्षात ठेवा. तिन्ही बॉल फुल टॉस. आणि दुसऱ्या साईडला विकी पाटील पॉपिंग क्रीजच्या खूप आतमध्ये उभा राहतोय. तो लाईन वरती उभा राहत नाहीये, तो आतमध्ये उभा राहतोय. आणि ओपनिंगला आलेला फलंदाज आहे, तळ ठोकून उभं राहणं काय असतं ते याला बोलतात. मेहनत त्याची चालू आहे. म्हणजे पाण्यानं आंघोळ केली तर दिवस बदलतो, घामाने केल्यानंतर नशीब बदलतं, त्या पद्धतीने भिजलाय सध्या. 24 धावा त्याच्या बॅटमधून आलेत 12 चेंडूमध्ये. आता 4 मध्ये 4 हव्यात. ही मॅच खूप महत्वाची राहील विकी पाटील स्वतःसाठी, कारण की त्याला या मॅच मध्ये आता अविनाशचे प्रश्न कसे विचारले जातात, कारण की त्याने साईड आता चेंज केली आहे. गती परिवर्तन, फटका चांगला खेळून काढला, माचा पाय वाकवला, बैठा फटका, अप्रतिम स्ट्रोक. विकी पाटीलला सांगितलंय, होय अनुभवाची खान माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी आहे. आणि अखेरीस ही मॅच त्यानं विजय करून दिली आहे. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी संघ, या संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. दिनेश ठाकूर, पुलाजी ठाकूर आणि मॉन्टी पाटील यांची टीम. आणि दुसऱ्या साईडला स्कायरा गावदेवी, हेदुटणे टीम. हार्ड लक, बॅड लक. नेक्स्ट मॅच कडे आपण जाऊयात आता. नेक्स्ट मॅच, एका साईडला वाकलन टीम